अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण तो महासुखाचा निमथा पावे या परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित पुस्तकाचे योगी हा अकर्ता वगैरे आपण पाहिलं. आता योग्यांची दृढ भूमिका काय असते तर परमपूज्य सद्गुरू श्री मामांची एकंदर 3 लग्न झाली. पहिले लग्न ठरले तेव्हा मामाने त्या मुलीची पत्रिका बघितली आणि आईला म्हणाले, आई ही मुलगी अल्पायुषी आहे, कशाला शब्द दिलास? आपल्या आजीकडून ज्योतिषाचे जे उपजत ज्ञान मामांकडे आले होते त्यामुळे ते पत्रिका फार सुंदर बघायचे, अगदी परफेक्ट. त्यावर मातुश्री म्हणाल्या की की का शब्द दिला माहीत नाही, पण आता दिलास ना, मग मुकाट्याने लग्न कर. त्यावर मातुश्रींची इच्छा प्रमाण मानून घ्या. कुंदा दार लाव. परमपूज्य सद्गुरू श्री मामांची एकंदर 3 लग्ने झाली. पहिले लग्न ठरले तेव्हा मामाने त्या मुलीची पत्रिका बघितली आणि ते आईला म्हणाले, आई ही मुलगी अल्पायुषी आहे, कशाला शब्द दिलास? आपल्या आजीकडून ज्योतिषाचे जे उपजत ज्ञान मामांकडे आले होते त्यामुळे ते पत्रिका फार सुंदर बघायचे, अगदी परफेक्ट. त्यावर मातुश्री म्हणाल्या की का शब्द दिला माहीत नाही, पण आता दिलास ना, मग मुकाट्याने लग्न कर. त्यावर मातुश्रींची इच्छा प्रमाण मानून मामा ठीक आहे म्हणाले. लग्न झाले आणि त्यानंतर 1 वर्षाच्या आत बायकोही गेली आणि नवजात मुलगाही गेला. म्हणजे भविष्यात काय घडणार आहे हे तिला माहीत होते, पण तरीसुद्धा सद्गुरूंच्या चरणी श्रद्धापूर्वक शरणागती झालेली असल्यामुळे निश्चय पक्का होता. कसा तर आपल्या कर्मात जे आहे ते शांतपणे, अकर्तेपणे व निरपेक्षपणे भोगूनच संपवायचे, ते टाळायचे नाही. त्याला काही इलाज नाही. श्री संत तुकाराम महाराज यासाठी सांगतात की योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. अविचल शांती आणि कर्तृत्व भावनेचा फलाशेचा त्याग हीच योग्यांची खरी संपत्ती असते. त्या योगे त्यांना उभयलोकी कीर्ती आणि मान यांची प्राप्ती होते. परमपूज्य श्री मामांचे 2रे लग्न, त्याचप्रमाणे 3रे लग्नही तसेच झाले. 3ही बायका लग्नानंतर अशाच 1-1, 1.5 वर्षात गेल्या. शेवटची 3री बायको जेव्हा गेली तेव्हा मामांनी ध्यान लावून मातुश्रींना त्याविषयी विचारले, कारण तोवर आईने देह ठेवलेला होता. परमपूज्य श्री मामांनी विचारलेले की आई आता काय करू? पुरे नाही, माझ्या नशिबात संसार नाही हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. म्हणजे आतून निश्चय किती दृढ असते ते पहा. त्यावेळी मातुश्रींनी मामांना सांगितले की होय, बरोबर आहे, हा कर्मभोग संपला, आता यातून बाहेर पड. त्यांनी असे सांगितल्यानंतर मामा सगळ्या प्रपंचातूनच बाहेर पडले. म्हणजे योग्यांची भूमिका, निश्चय हा असा मजबूत असतो की आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी ते कधीही तिळमात्र देखील ढळत नाही. हे झाले योग्यांचे 2रे लक्षण, अत्यंत साधेपणा आणि वैराग्य. त्यानंतर पुढचे 3रे महत्त्वाचे लक्षण म्हणजे हे योगी महात्मे अत्यंत साधे असतात. समजा जर कोणी परमपूज्य श्री मामांना बघितले किंवा आमच्याकडे देवबापा नावाचे एक संत यायचे, त्यांना बघितले तर असे कोणाला मुळीच वाटणार नाही की ही माणसे परमार्थ प्रांतातल्या थोर विभूती आहेत म्हणून. योगीजनांची राहणी अत्यंत साधी असते, इतकी की कोणाला कल्पनाच करता येणार नाही की यांच्यापाशी एवढे प्रचंड अद्भुत सामर्थ्य आहे म्हणून. ते स्वतःही कधी त्या सामर्थ्याचा विचार करत नाहीत आणि दुसऱ्यालाही कधी ते सामर्थ्य अकारण प्रगट करून दाखवित नाहीत. पण तसे म्हटले तर साऱ्या जगावर राज्य करतील अशी त्यांची महत्ता आणि पात्रता असते.
अत्यंत साधी राहणे हे योग्यांचे सहज लक्षणच असते. अशा योग्यांना जर ओळखायचे झाले तर त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते केवळ जाणत्यांच्याच लक्षात येऊ शकते. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये इतके सहज वैराग्य असते की तसे वैराग्य ज्यांच्यापाशी असेल त्यालाच ते नीट समजू शकते. अशा जाणकाराला लगेच समजते की ज्या अर्थी हे वाक्य त्यांच्या सोडून आले त्या अर्थी यांच्याकडे अत्यंत पराकोटीचे वैराग्य आहे. म्हणूनच वैराग्य हे योग्यांचे चौथे महत्त्वाचे लक्षण ठरते. योग्यांचे प्रथम लक्षण म्हणजे ते कशातच लिप्त नसतात. कर्मफळाची त्यांना अपेक्षाही नसते. दुसरे लक्षण म्हणजे त्यांच्यापाशी चित्तस्थैर्य असते. भगवतप्राप्त स्वरूपाविषयी तसेच ईश्वर कर्तृत्वाविषयी अत्यंत पक्का निश्चय असतो. आणि तिसरे म्हणजे त्यांची राहणी अत्यंत साधी असते. निर्मळ अंतःकरण. चौथे झाले त्यांचे सहज वैराग्य. आणि त्यानंतरचे पुढचे पाचवे लक्षण म्हणजे ते जितके साधे राहतात तितकेच त्यांचे अंतःकरणही निर्मळ असते. खरे योगी हे बालकाप्रमाणे अतिशय निर्मळ आणि सरळ अंतःकरणाचे मनाचे असतात. त्यांच्या मनात कधीही पाप वा वेडेवाकडे विचार येत नसतात. परमपूज्य श्री थोरला महाराजांनंतर परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वाद गुळवणी महाराज पुढे संप्रदायाचे सर्व कार्य पाहायला लागले. महाराजांवर त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्याच एका निकटवर्ती सेवकाने विषप्रयोग केला होता. एवढे विष घातले तरीसुद्धा त्यांनी सरळ अंतःकरणाने सांगितले की आम्हाला कोणी विष पाजले याचा विचार करू नका. ज्याने घातले त्याने त्याच्या कर्माने घातले आणि आम्ही देखील ते आमच्या कर्मानेच भोगतोय. आम्ही त्यातही समाधानी आहोत. श्री संत तुकाराम महाराज देखील असेच म्हणतात की भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. वाट्याला आलेला भोग हा संचिताशिवाय घडत नसतो. हे मनी पक्के ठसवून चित्ताचे समाधान साधावे. हा कर्माचा खेळ. या योगी महात्म्यांकडे मनाचा असा अत्यंतिक सरळपणा असतो. खरोखरच मी स्वतः हे बघितले आहे की अशीच गोष्ट परमपूज्य श्री मामांच्याही बाबतीत झाली होती. त्यांनाही विष घातले गेले. महात्म्यांची जीवनचरित्रे जर नीट बघितली तर आपल्याकडे साधू संतांना विष घालण्याची पद्धतच आहे की काय असेच वाटायला लागते. भली माणसे संत सत्पुरुष हे लोकांना नकोच असतात असे काही आहे की काय कोणास ठाऊक. पण बऱ्याच साधू संतांच्या चरित्रामध्ये अशा प्रकारचे उल्लेख सापडतात. परमपूज्य श्री मामांना विष घातल्यानंतर ते जेव्हा मुंबईहून लगोलग पुण्याला आले तेव्हा त्यांना इतका त्रास होत होता की त्यांना त्यावेळी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. त्या अरिष्टातून वाचले तेव्हा ते एवढेच म्हणाले की आम्ही यातून सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच वाचलो. त्यानंतर एकदा सहज कोणीतरी साधकांनी त्यांना विचारले की मामा तुम्हाला विष कोणी घातले. तर त्यावर मामा म्हणाले की त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे. हा कर्माचा खेळ आहे. तुम्ही जसे तुमच्या कर्माने आम्हाला नमस्कार करता तसे त्यांच्या कर्माने त्याने आम्हाला विष घातले. त्याचे वाईट कशाला वाटून घ्यायचे. तुम्ही नमस्कार करता म्हणून आम्ही आनंद वाटून घेतो का. नाही ना. मग ज्यांनी विष घातले त्यांच्याबद्दल विचार करायचे व वाईट वाटून घ्यायचे कारणच काय आहे. हे आमचेही कर्म असेलच ना. यावरती उद्या आपण याच्यावरती पुढची पानं वाचूया. निष्कपट आचार आणि